चे पानं किती छान असे मोठे झालेले आहेत बघा. आणि ऊन खूप पडायला लागले त्याच्यामुळं अळूची पानं आता सुकून चाललेले आहेत. ह्याला आता आपल्याला काढायचे आहेत. थोड्या वेळाने काढेन, आता नाही काढणार. आणि ऊन कडक पडायला लागल्यामुळे झाडांची पानं बघा कशी पिवळी पडायला लागलेली आहेत. खूप ऊन पडलेलं आहे कडक. हे झेंडूचं झाड आहे. ते कुंडीमध्ये असल्यामुळं सारखं सुकायच लागले, त्याच्यामुळं त्याला काढून टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला तर जास्वंदाची झाडाची कटिंग लावलेली होती, ती छान बघा किती छान ग्रोथ झालेली आहे. कटिंग छान आलेली आहे, त्याच्यामुळं या कुंडीमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि हे झाडाचा पाला पडलेला आणि माती आहे, हे आपल्याला कुंडीमध्ये भरून घ्यायचं आहे. कुंडीमध्ये भरून घेऊन याच्यामध्ये हे कटिंग छान आलेली आहे, ती कटिंग आपल्याला कुंडीमध्ये लावून घ्यायची आहे. तर आपण ही कटिंग लावून घेऊया. ह्याच्यामध्ये माती भरून छान अशी कटिंग आपल्या झाडाची मस्त आलेली आहे. त्याच्यामुळे आपण आता कुंडीमध्ये लावून घेऊया. छान कटिंग आहे, मस्त ग्रोथ छान आहे. हे झाडाचा पाला पडलेला आपण आता एक कुंडीमध्ये भरलेला आहे. त्याच्यात माती पण टाकलेली आहे थोडी थोडीशी. आता याच्यावरती आपण माती घालून घेऊया. म्हणजे काय होईल, माती टाकल्यामुळे हे खत होईल खाली, त्याच्यामुळे आपण याच्यावरती माती घालून घेऊया. ही आपण माती घेतलेली आहे, ही माती आपण आता याच्यामध्ये भरून घेऊया. आता माती आपण ह्याच्यामध्ये भरलेली आहे. आता आपण हे झाड ठेवून बघूया याच्यामध्ये बसते का. कटिंग आपण हे कॅरी बॅगमध्ये लावलेले आहे. ते आता ही कॅरी बॅग आपण फाडून घेतलेली आहे. आता त्यातनं काढून आता कुंडीमध्ये आपण ठेवून घेऊया झाड. याची माती वगैरे काही काढायची नाही आहे. ऊन खूप आहे कडक, त्याच्यामुळे सुकून जाईल झाड आपलं. त्याच्यामुळं तसंच याच्यामध्ये ठेवायचं आहे. ते आपण कुंडीमध्ये लावून घेतलं आहे छान असं. तर त्याला आपण पाणी देऊन घेऊया. तर पाणी दिलेलं आहे आपण. तर कुंडी पण झाली आपल्या झाडाला. छान आपलं झाड येईल. आता पाणी देऊन झालेलं आहे, पाणी खाली आलं. मस्त छान असं झाड आपलं लावून झालेलं आहे. याच्यामध्ये काय याचं सब्जा, हे सब्जाचं झाड आहे. ते पण बघा किती सुंदर आहे. याच्यामध्ये